गाइस, स्वागत आहे तुमच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मी प्रभास साळुंके. सो टी शर्ट बघून तर तुम्हाला वाटलंच असेल आता आपण कुठे चाललोय. आपण चाललोय चिंचपोकळीला. बिकॉज महाराष्ट्रामधलं खूप असं बिगेस्ट आपण आगमन सोहळा बोलू शकतो याला. तो एक्साइटमेंट तर खूप असणार आहे, कारण की मागच्या वर्षी केलीच, पण यावर्षी त्याच्या डबलने असणार आहे. टी शर्ट तर बघा. आणि हा माझा मित्र युवराज. ॲक्च्युली हा मुलगा जॉबला सुट्टी काढून आला आज स्पेशल आगमनासाठी. सो आता जेवढं शूट करता येईल तेवढं आपण करू, जेवढं भेटेल तेवढं. बिकॉज तुम्हाला तर माहिती आहे चिंचपोकळीच्या गणपतीला किती गर्दी असते. तर गर्दीवर डिपेंड आहे आपल्याला किती शूट करता येईल. ओके, चला भेटूयात पुढे. आता आपण दादर स्टेशनवर आहे. ॲक्च्युली आम्ही फास्ट ट्रेन पकडली. आता दादर स्टेशनवरून स्लो पकडून आम्हाला चिंचपोकळी स्टेशनला उतरावं लागेल. ॲक्च्युली तुम्हाला चिंचपोकळीला यायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली स्लो ट्रेन पकडून येऊ शकतात. आता मी मुंबईमध्येच राहतो, त्याच्यामुळे मला काय एवढं इझिलीच आहे. बट तुम्ही पुणे वगैरेवरून येत असाल तर तुम्हाला कल्याणला समजा उतरले तर कल्याणवरून स्लो पकडली तर डिरेक्टली तुम्हाला चिंचपोकळी या स्टेशन लागेल. नाहीतर फास्ट पकडली तर डिरेक्टली दादरला उतरावं लागेल आणि दादरवरून स्लो पकडावं लागेल. ओके, अजून आपला एक मेंबर भेटलाय, बोबो. काय बोलतो बोबो? बस चिंतामणी. आज काय काय करणार आहेस? आज फुल राडा, फक्त नाचायचा अपेक्षित आहे. बघा एक्साइटमेंट पोरांची, खूप मजा येणार आहे आज. आपण जाम खुश आहे बिकॉज याचा फर्स्ट आगमन आहे. सो भेटूयात आपण पुढे. ओके, फायनली आपण बोलतोय चिंचपोकळीला. आणि गर्दी बघून त्या बघायचं असं फायनली पोहोचलोय आपण चिंचपोकळीला. आणि खूप भारी वाटतंय. वातावरण कसं भारी झालं. वातावरण आता फुल टाईट आहे. समोरचं तर दाखव त्यांना. समोरचं दाखव ना, थांब ना, हळूहळू सगळं दाखवू. पाठीमागचं वातावरण फुल टाईट दिसतोय. गर्दी तर तुम्ही बघू शकता, ही नॉर्मल गर्दी आहे. तर इथून बघा.
करता, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा, आम्हावरी राहू दे
सो गाईज फायनली चिंचपोकीच्या चिंतामणीचं आगमन सोहळा हा पार पडलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. सो व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्कीच शेअर करा आणि माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा. बिकॉज कसा गरिबाचा चॅनल आहे थोडा मोठा होतोय. मराठी माणूस मोठा झाला तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जसं मला जमेल तसं मी ब्लॉग करत जाईल आणि तुम्ही पण सपोर्ट द्या. जरा सबस्क्राईब वाढवायला हेल्प करा. ओके. सो गुड बाय.